वॉल्यू आपण मॅचच्या दिशेने श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024चा दुसरा दिवस आपण पाहतोय. अजून एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी टॉस श्री कालिका माता खारबाव टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी खांडपे टीमला इन्व्हाइट केलंय. मॅच ऑन, खेळायला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चांगली सुरुवात. उमेश कारभारी टीमचे कॅप्टन आहेत. स्वतः पहिलं षटक हाताळण्यासाठी नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर दिसून येत आहेत. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. या वेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश कारभारी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. यस, झेल पकडलाय. कारभारी लय भारी. पहिली विकेट, फलंदाज बाद. यस, जितू म्हात्रे त्या ठिकाणी आपण पाहतोय. झेल पकडलाय. पहिला विकेटचं पतन. पहिले विकेट उमेश कारभारीच्या नावावरती. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती विश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र त्या विश्वासाने फलंदाजी करणं देखील खूप गरजेचं आहे. मागची मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. नक्कीच त्या मॅच मध्ये संघ समोर वेगळा होता, या मॅच मध्ये संघ समोर वेगळा आहे. आपलं 100% देणं खूप महत्वाचं आहे. पुढचा बॉल. या बलेस अजून एक चांगला चेंडू. वेग, भरपूर वेग या चेंडू मागे बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या 4 बॉलचा खेळ, कोणत्या प्रकारची धाव अजूनही धाव फलकावर नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. यस, शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेला. सिंगल कंप्लीट. पहिली धाव धावफलकावर लावली जाते टीम खांडपेच्या बाजूने आणि त्यासाठी मात्र 5 बॉलचा वापर आतापर्यंत करण्यात आलाय. 5 चेंडू टाकून झाल्यात, 1 विकेट. त्याचबरोबर फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावर आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉल ऑन साइडला. मनोज म्हात्रे चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो. 2 धावा कंप्लीट. तिसरी घेण्याचा प्रयत्न, मात्र या प्रयत्नात फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. अतिशय दमदार षटक त्या ठिकाणी फेकलं गेलं. टीमचे कॅप्टन उमेश कारभारी लय भारी षटक फेकलंय त्या ठिकाणी. अतिशय सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 3 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद येतोय. खंडपे संघाचा एक चांगला खेळाडू मिलिंद. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर किशोर येतोय.
पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. या वेळेचा बॉल अतिशय सुरेख होता. अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. हवा तसं संपर्क नाहीये. या शरीराचा वेध घेतला होता चेंडूने. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेसोबत धावफलक 4 वर पोहोचले. किशोर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मनोज डॅनी त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. पाहूया एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. यस, मात्र फलंदाज बाद नसणार आहे. विजेंद्र आपण थोडं मागे जा. दोन्ही बाजूने नक्कीच पॉपिंग क्रीज सोडणं खूप गरजेचं असतंय. किशोर पुन्हा एकदा. या वलेसा बॉल. भरपूर वेग होता चेंडू मागे. वेगाने बीट केले फलंदाजाला. पॅटर्न स्किप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. नक्कीच दिलस्कूपचा अंदाज दाखवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पॅटर्न स्किप फटका खेळत असताना तुमची नजर खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर योग्य चेंडू निवडणं हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु यावेळेस बीट झालाय फलंदाज. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ सीमारेषेलगतवरनं क्षेत्ररक्षक जितू मात्र चेंडूवर पोहोचतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या सत्ता मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत टीम खारबावच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय. टॉस जिंकला त्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे मात्र या ठिकाणी दाखवून दिले आतापर्यंत टीम खारबावने. नवीन फलंदाज विजेंद्र मागच्या मॅचचा हेरो. यावेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. उमेश कारभारी त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 7 धावा धावफलकावर आहेत. मात्र या ठिकाणावरनं आपला गिअर चेंज करावा लागेल. मागची इनिंग ज्या ठिकाणी कंप्लीट केली होती त्या ठिकाणावरनं मात्र पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल विजेंद्रला. साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. त्याचबरोबर आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. काल मात्र नक्कीच आपण पाहिलं होतं आई गावदेवी सोनाले संघ क्वालिफाय झालाय. सेमीफायनल मॅच देखील तुम्हाला आज पाहायला मिळेल. मात्र आजच्या गटातून संघ कोणता क्वालिफाय होईल याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष आहे. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. काय कमालीची गोलंदाजी पाहिली आपण. पहिलं षटक 3 धावा. दुसरं षटक 4 धावा. एकंदरीत 8 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 8 धावा धावफलकावर. आता मात्र षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर मनोज डॅनी. यस,
विकेट हॅट्रिकसाठी मात्र गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून 555 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मनोज डॅनीसाठी वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. षटकाची सुरुवात अवांतर सोबत झाली आहे. मनोज डॅनी यस, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. एक वेल होता, एक काल होता ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, मात्र आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. आता मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल हा गोलंदाज जो आहे तो 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. मनोज डॅनी षटकातील पुढचा बॉल या बॉले हलक्या हाताने खेळून काढले. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. नक्कीच हा दबाव असेल कुठेतरी विजेंद्रवर, कारण सुरुवात तेवढी चांगली झाली नाहीये. आता मात्र आपल्या डावाला सावरायचं आहे, आवरायचं आहे आणि त्या कारणास्तव चांगल्या बॉलला मात्र सन्मान दिला जात आहे. षटकातील पुढचा बॉल मनोज डॅनी पुन्हा एकदा या वेळेस कट केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतात आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू थर्ड मॅन सीमारेषा पार, मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. वेट केलं, टायमिंग सेट केला आणि त्यानंतर मात्र कट केलं होता. 4 धावा विजेंद्र सोबतच खांडपे टीमच्या खात्यामध्ये. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मनोज डॅनी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सरवली विलेज झेंड कडनं. षटकातील पुढचा बॉल क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल जरूर केले गेलंय. या बलेस ऑन साइडला फटका खिचून काढलाय. कार्पेटच्या साने चेंडू येतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो मात्र खराब होतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट, दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलक 17 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. मनोज डॅनी या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील फटका चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी संदेश पाटील क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच आता मात्र एक प्रश्न जरूर असेल या ठिकाणी. मागच्या मॅच मध्ये 70 धावांचं लक्ष देणारा हाच तो खांडपे संघ का. या वेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. समोरच्या दिशेने किशोर आहे त्या ठिकाणी. एकच धाव. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 19 धावा. अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजांची पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील प्रथम फलंदाजी केली होती. नक्कीच टीम खांडपेने ज्या ठिकाणी 33 धावा ठोकल्या होत्या पहिल्या 3 षटकांमध्ये, मात्र या उलट पाहायला मिळते. आता मात्र 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 19 धावा आहेत. परंतु हेही विसरून चालणार नाहीये की 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे आहेत दोघांकडे देखील मोठे फटके ठोकण्याची कॅपॅसिटी आहे. क्षमता जरूर आहे. क्षमतेवर कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध करत असताना मात्र शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न टीम खांडपेचा असेल यात मात्र काही शंका नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत आपण बोलूया डीजे हर्षल कडे.
जितू मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल सिंगल कंप्लीट होते त्या ठिकाणी. नक्कीच सन्माननीय बालारामजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शेवटचं षटक. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे आणि आता मात्र अजून एक चांगला फटका विजेंद्रच्या बॅट मधून येतोय. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच विजेंद्र म्हटलं की मोठ्या फटक्यांपासून ज्याची ओळख आहे. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झलकावलं होतं परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे शांत ठेवलं गेलं विजेंद्रला. जितू मात्रे पुन्हा एकदा. या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. इनसाइड आउट फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धावा. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक मात्र या मॅच मध्ये ती लय दिसून आली नाहीये आतापर्यंत विजेंद्रच्या बॅट मधून. सातत्याने सिंगल डबलने समाधान मानतोय जितू मात्रे पुन्हा एकदा. या बलेस देखील फटका चांगला आहे. गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. मिळतील 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. 34 धावा झाल्या आहेत. 35 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय कांडपे संघाने. नक्कीच प्रदीप जोशी साहेब नक्कीच खुश असतील. संघ चांगला परफॉर्मन्स करत आहे. तर या 35 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल. या धावा काढल्या जातील का की त्या उलट या धावा रोखल्या जातील. आपण ऐकणार आहोत दुसऱ्या सत्रासाठी रोहन पाटील यांचा आवाज. मात्र साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. आणि त्याचबरोबर त्यानंतर आई गावदेवी सोनाले संघ आपण देखील सेमी फायनल साठी तयारीत राहायचं आहे.
धन्यवाद संदेश वखारे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 ह्या स्पर्धेचं 10वं वर्ष आपण पाहतोय आणि अगदीच ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला महत्त्वाचं आणि मोलाचं विशेष योगदान दिलेलं आहे आपण पाहतोय. जल है तो कल है संजय ठाकरे यांच्या वतीने जी पाणी व्यवस्था आपल्याला या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. या संपूर्ण आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत यतीश ठाकरे यांच्या वतीने. त्याचप्रमाणे जो परफॉर्मन्स ऑफ द डे या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय वैशाली दत्तातरे, ग्रामपंचायत सदस्य सरवली ठाकूरपाडा. एक पैठणी साडी म्हणजे अगदीच जर आपण पाहिलं तर घरामध्ये आनंदी आनंद. जो खेळाडू प्लेयर ऑफ द डे ज्याला हा पुरस्कार मिळणार आहे. यानंतर मॅन ऑफ द सिरीज करता सायकल जे केवल किसन भगत रांजनोली यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. गुरुनाथ ठाकरे यांच्या वतीने प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅच करता जी टोपी देण्यात येते ती टोपी परिधान करूनच खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. सागर ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच करता शीतपेय देण्यात आलेला आहे. विश्वनाथ ठाकरे यांच्या वतीने जो समोरच्या दिशेने भगवा झेंडा आपण पाहतोय या झेंड्याला जर चेंडू लागला तर कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय ओमसाई गार्डन ढाबा सन्मान्य कबीर मामा ठाकरे यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज करता कूलर आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यांच्याकरता फॅन देण्यात येईल. तर या सर्व महानुभावांचं या सर्व मान्यवरांचं आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. आज मात्र एक वेगळ्याच पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व विजेंद्र भाऊ ठाकरे. आणि अगदीच कितीही व्यक्ती उभे असले आणि त्या या गर्दीच्या गराड्यामध्ये विजेंद्र भाऊ उभे असले तर त्यांची ओळख मात्र पटणार नाही अशी पर्सनॅलिटी आहे. तर वळूया सामन्याकडे आपण. धावांचं लक्ष आहे ते 35 धावांचं. 24 चेंडू आणि 35 धावा असं हे एकंदर समीकरण आहे. श्री कालिकामाता खारबाव या संघाकरता प्रदीपजी जोशी साहेब सन्माननीय सचिव भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ यांचा हा संघ आपण पाहतोय. आणि एका बाजूला आहेत उपाध्यक्ष विजय पाटील यांचा संघ जितेंद्र पाटील यांचा संघ आपण पाहतोय. अगदीच या मॅच मधली रोमांचकता जर आपण पाहिली तर लो स्कोरिंग मॅच म्हणता येणार नाही, पण या मॅच मधली शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकता आणि लढत हे सर्व खेळाडू आणि हे सर्व प्रेक्षक बघण्याकरता आतुर आहेत. कारण की जमेची बाजू आहे क्रिकेट या खेळामध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की कितीही धावसंख्या उभारली तरी त्याचा पाठलाग होऊ शकतो आणि केला जाऊ शकतो. असाध्य ते साध्य होऊ शकतं ही जमेची बाजू आहे. फलंदाजाने ज्या रीतीने फलंदाजी केली बोलबाला राहिलाय. आता मात्र कोणाचा बोलबाला राहील या मॅचमध्ये याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत. 70-70 चेंडू लगा तो 6 असं एक स्लोगन आपल्याला पाहायला मिळत आहे. वळूया मॅचकडे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय कैलास. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 1 धाव मिळेल. अकाउंट ओपन होईल. खारबाव संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 1 या अंकावरती. जमेची बाजू जर आपण पाहिली तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक करता गणेशदादा ठाकरे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मनोज म्हात्रे यांच्याकरता हे पारितोषिक आहे. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाज कैलास बॉलिंग मार्कवरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर जे पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलं.
यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सेफ हँड, झेल पकडला जातोय, फलंदाज बाद. जी नजाकत आवश्यक होती ती नजाकत पाहायला मिळाली नाही आणि सेफ हँड सहज सोपा झेल पकडला जाईल. जे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं गणेशदादा ठाकरे यांच्या वतीने जे पारितोषिक आपण पाहिलं ते फलंदाज मनोज यांच्याकरिता होतं. तर वळूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. पण फलंदाजांना संधी आहे, षटकार हॅट्रिक लगावली तर नाना गोंधळी यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येईल विकेट हॅट्रिक करता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अगदी जर आपण विचार केला तर जमेची बाजू गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडू डॉट बॉल. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक करता उद्योगपती नाना गोंधळी यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येणार आहे. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक करता. या सामन्याकडे यावेळेस मात्र देखना फटका, डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून चाललाय सीमा पार, सुरेख चौकार, सुंदर चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. चौकाराच्या मदतीनं आपण पाहतोय 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज कैलास. चेंडूची हाताळणी केली. एकंदर 4 राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र पुढे सरसावत फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ, नशिबाचा चौकार, मिळतील धावा 4. जाऊन पोहोचली फलकावरती 9 या अंकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाज कैलास याच्या माध्यमातून. फलंदाज चौकाराच्या हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मनीष पण एकच धाव जोडली जाईल. अगदीच एक जमेची बाजू ती म्हणजे शेवटच्या क्षणी इथून मात्र कमबॅक केलं गेले आणि अगदीच एक धाव जोडली जाईल. 10 ही धावसंख्या फलकावरती आहे आणि एक षटकाच्या अखेर नंतर जर आपण विचार केला तर 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. या मॅच मधील विजेता संघ साई कृपा डोंगे या संघाशी 2 हात करेल. कोणता संघ त्यांच्याशी 2 हात करेल हे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 10 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 10 धावा. मनीष या फलंदाजाचा जर आपण विचार केला तर एकंदर 9 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत आणि फलंदाज मनोज म्हात्रे याचा जर आपण विचार केला तर एक धाव जोडली आहे त्याच्या खात्यामध्ये. म्हणजे एकेरी दुहेरी धावांनी धावफलक खालतं ठेवलंय. ही जमेची बाजू पुन्हा एकदा पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती राईट आर्म विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक, सुंदर कव्हर ड्राईव्ह
क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी दुसरी धाव सुद्धा सहजतेने पूर्ण केली जाते. फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय धावसंख्या 12 या अंकावरती धावफलक आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर गोलंदाज जगदीश याला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं आणि खरंच गोलंदाज जगदीश याने निर्धाव चेंडू जर हाताळले तर मात्र काहीसा दबाव हा पाहायला मिळू शकतो श्री कालिका माता खारबाव या संघावरती. यावेळेस मात्र देखणा फटका. एक टप्प्याखेर चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. या चौकाराच्या मदतीनं 15 या अंकावरती धावफलक, 16 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 16 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावांच्या मोबदल्यामध्ये एक फलंदाज गमावलेला आहे श्री कालिका माता खारबाव या संघाने. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 चेंडूची हाताळणी आपण पाहतोय गोलंदाज जगदीश याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. सुरेख चौकार. डॅशिंग अंदाज त्यांचा पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका यश्चन मध्ये पकडला गेलंय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मनीष बॅक टू दी डगआउट. तर 3:35 झालेली आहेत आणि कालच शांताराम मामा भोईर यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही रोज 3 वाजता इथे हजर राहू, पण आज त्यांची अनुपस्थिती जाणवते. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 20 या अंकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ सुरू आहे आणि अगदीच 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अगदी जमेची बाजू जर आपण पाहिली तर गोलंदाज जगदीश याने सुरेखरित्या कमबॅक केलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वाईडचा इशारा. फलंदाजापासून दूर ठेवला गेला चेंडूला आणि इम्पॅक्ट आउटलाईनने आपण पाहतोय वाईडचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेश घरत सर. गोलंदाज तयार. जगदीश. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा वाईड चेंडूची हाताळणी गोलंदाज जगदीश याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 22 धावा. या मॅच मधील विजेता संघ 2 हात करेल साईकृपा डुंगे या संघाशी. साईकृपा डुंगे संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. बॅटची कडा. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 जे अवांतर चेंडू हाताळले त्या
या कारणास्तव महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर गोलंदाजाला जे चेंडूची हाताळणी करणं महत्त्वाचं आहे, ती हाताळणी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 धावा. नवीन फलंदाज संजय खेळपट्टीवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. उमेश कारभारी बाद झालेले आहेत. पुढे सरसावट ड्राईव्ह केलाय चेंडूला, निघून चालाय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 23 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 12 चेंडू आणि 12 धावांची अत्यावश्यकता, कारण की कंपल्सरी चेसिंग आहे, त्या कारणास्तव 12 धावा करणं हे अत्यावश्यक आहे. श्री कालिका माता खारबाव या संघाकरता बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर फलंदाज संजय खेळपट्टीवरती आहे, त्या माध्यमातून एक धाव जोडली गेली. आणि यापूर्वी जर आपण विचार केला तर मनोज म्हात्रे खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा एक धाव मिळते. फलंदाज मनीष याच्या बॅटमधनं जे चौकार पाहायला मिळाले ते एकंदर 4. एकंदर जर गोष्टींचा जर आपण विचार केला तर 19 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि एक जमेची बाजू की एक चांगल्या लक्ष्याचा पाठलाग करताना 19 धावा खूप महत्त्वपूर्ण राहिल्या या इनिंगमध्ये. आणि हे धावसंख्या 23 या धावसंख्येवरती आतापर्यंत एकंदर रीतीने ही आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. वाटचाल करायची आहे 12 धावांची आणि या वाटचालीकडे जर लक्ष आपण पाहिलं तर जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे. विजेंद्र याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. सामन्याला सुरुवात करायची आहे पंच. अतिरिक्त वेळ खर्च होतोय, वारंवार सूचना पोहोचवली जाते आमच्यापर्यंत. यावेळेस मात्र देखणा फटका आणि इथून मात्र झेल सुटलाय. सीमारेषे लगत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि अगदीच सहज सोपा झेल पाहायला मिळाला असता, पण मात्र नाही. चुकी घडले, चुकीला माफी नाही. जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, निघून चाललाय चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी, दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने 27 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 27 रन्स ऑन द बोर्ड. तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सरांना आपण पाहू शकता. लीग अंपायरच्या भूमिकेमध्ये गणेशदादा ठाकरे मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये वळतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मिळतायत धावा 4. देखना फटका, लाजवाब अंदाज. एकतीस या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 31 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 32 या अंकावरती. साईकृपा डोंगे संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. मॅच मधील विजेता संघ आणि अगदीच त्याचं उत्तर मात्र थोड्याच वेळामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल, कारण की अगदीच 3 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते 8 आणि विजयाचा चौकार लगावला जाईल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. आणि अगदी चेंडू निघून गेलाय सीमा पार. विजयाचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि श्री कालिका माता खारभाऊ संघ आगेकूच करतोय. वेल डन, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच मिस्टर मनीष.